अहो तुमची बाची माधुरी जशी अचानक गायब झाली तसं लालीचं काही झालं नसेल ना हो. अग गायब नसेल झाली, या मुडद्याने गायब केली असेल तिला. मी सांगते ना, माझा ऐका तुम्ही. त्याला आहे ना मिरच्याची धुरी द्या चांगलं खालना, म्हणजे ना तो बका 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 वकल सगळं खरं. काय बोलतायत या? तुम्ही नका ध्यान देऊ त्यांच्याकडं. पहिल्यापासूनच ना इसाळे बघा गोपाळत आमच्या, त्याच्या नावानं नेहमी ना खडस फोडत असते त्याच्या. माझ्या लेकीने काय कुणाचं बिघडवलंय? कुणाची नजर लागली असेल हो तिला? जावई बापू कुठं आहे लाली? अहो लई प्रेम आहे तिचं तुमच्यावर, ती नाही तुम्हाला अशी सोडून जाणार. हुडका लालीला जावई बापू, हुडका पोरीला. सासूबाई अहो मी लय ओळखायचा प्रयत्न केला, आकाश पातळ एक केलंय. आपल्या गावात, आपल्या आजूबाजूच्या गावात, तालुक्याला, जिल्ह्याला सगळीकडे बघितलं, कुठंच नाही गावल्या. असं नाही की मला त्यांची आठवण येत नाही, मला रोज आठवण येते, सारखी आठवण येते. पण मी तरी काय करू? अहो असं कसं बोलताय? तुमची जबाबदारी आहे ती. तुमच्यावर विश्वास ठेवून लग्न लावून दिलं होतं आणि आता तुम्हीच हातवर करताय होय. तुम्हाला खरंच आवडत होती ना ती? का उगीच दाखवण्यासाठी संसार करत होतात आणि आता संधी मिळाल्यावर काटा काढलात? पाहुणेबाई काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय का? त्या सुभाषरावांचं कमी पडलं म्हणून आता तुम्ही आले का आमच्यावर आरोप करायला? आम्ही काय तुम्हाला खुनी वाटतोय? आणि तुमच्या मुलीला घरात घ्यायचं नव्हतं तर तिच्याशी लग्न लावून दिलं असतं का आम्ही? नाही की नाही? आपण हे न समजून घेता तुम्ही दोघंही नवरा बायको आमच्यावर आरोप करत सुटलाय. अहो तुमची मुलगी पळून गेली, तिच्यावर चांगले संस्कार करायला पाहिजे होते, म्हणजे नसती पळून गेली ती. आणि हे बघा, वीणबाई आहेत म्हणून मी गप आहे, मला माझी मर्यादा सोडायला लावू नका. तुम्हाला जसा राग येतोय ना तसंच आम्हाला पण त्रास होतोय. माझ्या लेकीबद्दल काय बाई बोललं जात आहे गावात? अशी नव्हती होती, तिचा लई जीव आहे जावई बापूंवर, अशी नाही ती सोडून जाणार. तिच्या बाबतीत नक्की चुकीचं काहीतरी घडलंय. वेणबाई अहो असं काय करताय? असं एकमेकांवर आरोप करून काय होणार आहे का? सांगा मला. जोवरात आपली लाली घरला येत नाही ना तर आपला कुणालाच काय कळणार नाही. आणि आता समधी तिला हुडकत्यात बी. आता देवाजवळ आपण एवढीच प्रार्थना करूया की ती लवकरात लवकर घरला येऊ दे. तुम्ही काही काळजी करू नका. आधीच तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही घरला जावा बघू. आणि हे बघा, तिच्याबद्दल आमासने काही कळलं ना तर आम्ही तुम्हाला लगेच कळवू का. आता तुम्ही जावा बघू घरला, चिंता नका करू. हिच्या म्हाताऱ्याला सुद्धा माहिती नाही ती कुठे गेली आहे. लाली जिथे जिथे जाऊ शकते ते सगळं शोधलंय, पण ती कुठेच नाहीये. गेलीये कुठे? लवकरात लवकर कळलं पाहिजे. जामकरच्या हाती लागण्याआधी ती माझ्या हाती लागली पाहिजे.